साहेब, हा माझा मराठी माणूस आहे. साहेब, मी पुन्हा एकदा सांगतो, हा माझा मराठी माणूस आहे. जर माझ्या मराठी माणसाचं रक्षण जर माझा हा शिवसैनिक करत असेल, जर माझ्या या मराठी माणसाचं रक्षण जर माझ्या मराठी माणसाचं रक्षण जर माझा सैनिक करत असेल, तर मला सार्थ अभिमान आहे. ठाण्यामध्ये कोणत्याही मराठी माणसावर आतापर्यंत मी संकट येऊ दिले नाही. मग तो हिंदू असो की मुस्लिम असो, याचा दंगा मी ठाण्यामध्ये बिलकुल होऊ दिला नाही. मग तो तुम्हाला राबोडीची घटना आठवा की आणखी कोणती घटना असा, जोपर्यंत हा धर्मवीर जिवंत आहे तो मी माझ्या ठाण्यामध्ये असं चालू देणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे जे माझे कार्यकर्ते आहेत, कोणी चोर उचक्के मवाली नाही. हे माझे जे कार्यकर्ते आहेत, कोणी चोर उचक्के मवाली नाहीत की तुम्ही त्यांना या धरून पोलीस स्टेशनला आणलेले आहेत. हे माझे कार्यकर्ते कोणी चोर उचक्के गुंड नाही जे तुम्ही त्यांना धरून पोलीस स्टेशनला आणले. हे पहा, हा एकनाथ, हा पहा रवी फाटक, हा पहा राजन विचारे, आणि ही पहा महिलांची रणरागिणी अनिता बिर्जे. माझ्या मराठी माणसावर तर न्याय आणि अत्याचारावर ही रणरागिणी लढणारी आहे. आणि ह्यांना तुम्ही गुंड समजून पकडून आणलात. लक्षात ठेवा, या धर्मवीर आनंद दिघ्यांशी गाठ आहे. लक्षात ठेवा, या धर्मवीर आनंद दिघ्यांशी गाठ आहे. म्हणून ठाण्यामध्ये सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असं निसर्ग आहे, आणि माझा मराठी माणूस शांततेने जगतोय, शांततेने खातोय, कष्टाने राहतोय, कष्टाने खातोय, जगतोय. त्याला जगू द्या. कुठल्याही कायद्याची भीती, कुठल्याही कायद्याची रक्षण हे करणं आम्ही सुद्धा जाणतो. परंतु पोलिसांच्या भेषातले राक्षस, पोलिसांच्या भेषातले राक्षक जनतेवर अन्याय अत्याचार करत असतील आणि तर त्या बघ्याची भूमिका घेत असेल, तो धर्मवीरांना पुन्हा जिवंत होऊन जागृत व्हावं लागेल. धर्मवीरांना पुन्हा जिवंत होऊन जागृत व्हावं लागेल.